जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। सध्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत आपण या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या शेतामध्ये आहोत, काय व्यथा आहेत तुमच्या सध्या काय सांगा? नमस्कार, मी शेतामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। आम्ही बाजरी पीक पेरलं होतं, कमीत कमी 40 क्विंटल पीक होणार होतं, पण आज पूर्ण अवकाळी पावसामुळे आमचं पूर्ण जमीनदोस्त पीक झालेलं आहे। तरी आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी कमीत कमी आमच्या पिकाची भरपाई करून द्यावी, एवढीच विनंती आहे। आता पुढे समजा इलेक्शन आहे, सर्वजण आपल्याला सपोर्ट करतात की बा आम्ही असं देऊ तसं देऊ, पण आमची पुढचं काही आशा नाही। पण आम्हाला जे पीक नुकसान झालं तेवढीच त्यांनी भरपून द्यावी, आमची तेवढीच विनंती आहे। बाजरं पीक तोंडी घास आल्यावर फेल झालं, 8-10 दिवसात येणारं होतं, ते सगळं नुकसान पुढून पडझड होऊन गेली। काय मागणी असणार आहे सरकार? नुकसान भरपाई व्हावे। तुम्ही काय सांगा? माझी हीच इच्छा आहे की जे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, बस एवढीच विनंती आहे। एकंदरीत जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा फटका बसल्यामुळे शेतकरी पूर्णत्वात चिंतित आहे। त्यामुळे पंचनामे करून मदतीची मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।